सध्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात शिंदेच्या घोड्याची चर्चा आहे. हम्म. कारण की बार्शीत पहिल्यांदाच हॉर्सची Horse. अँब्युलन्स आली होती हम्म. आणि त्यानंतर त्याचा एक व्हिडिओ तयार झाला जे तुम्ही तयार करून घेतला हम्म. होता आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनल वरून खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात Viral. व्हायरल झाला. तर काय सांगाल त्या घोड्याबद्दलचं, आपली थोडी माहिती सांगा. तो व्हायरल झाला व्हिडिओ. नंतर आम्ही एक दिवशी बसून कमेंट वाचत होतो सगळे. मग त्याच्यात काही जण म्हटले की बाबा तो घोडा सरणफोक आहे किंवा काय म्हणले की त्याचं काहीतरी आहे, असं दोन दोन तीन मी कमेंट वाचले त्याच्यावर. म्हणजे सरणफूक वगैरे असं काही नसतं, म्हणजे असतं पण ते जर कमी किंमत, व्यापारी असा जर आला आपल्याला घोडा घ्यायचा म्हणून, तर ती खास किंमत कमी करायसाठी ते सरणफूक वगैरे ते असतं. असं काय नसतं. असतं मानतात जुनी माणसं. त्या मार्किंगचं नाव आहे एक सरणफूक. म्हणजे जो ब्लेड जो आला आहे ना, नाकाचा पट्टा तोंडाचा, एकाच नाकात गेलेला आहे त्याच्यामुळं त्याला सरणफूक म्हटलं जातं. आणि सरणफूकचा अर्थ असं की काही जुनी वयस्कर जे घोड्यातली माणसं आहेत त्यांच्या म्हणणे असं की घोडा आपलं की ते सरण सरण म्हणजे आपण जे मरताना जी चिता पेडतो त्याला सरण म्हणतात, तो फुकतो. हा हा हा. त्याच्यामुळे त्याला सरणफूक असं नाव असतं. पण त्याचं आणि ह्या अंधश्रद्धेशी काही संबंध, अंधश्रद्धाच आहे म्हणा थोडक्यात ती, त्याचा ह्याचा काही संबंध नाही. कारण शेवटची मार्किंगची मार्किंगच आहे.